नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी डॉक्टर हिमगौरी वडगावकर आमच्या गप्पाष्टक या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते। नुकत्याच झालेल्या पेन्शनर्स डेच्या निमित्तानं आज आम्ही एका आदरणीय व्यक्तीला इथे भेटायला आलेलो आहोत। ते म्हणजे निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री राजेंद्रजी जाधव यांना। निवृत्तीनंतरचं जीवन हे नेमकं कसं असलं पाहिजे हे त्यांच्या अनुभवसिद्ध आयुष्यातून आज आपण सगळे ऐकणार आहोत। त्यांचा काही सल्ला हा आपण सर्वांसाठी खूप मोलाचा ठरणार आहे। सर, आमच्या या YouTube चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। जिल्हा न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतर एक आयुष्यामध्ये कुठेतरी पोकळी निर्माण झाली असेल असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं। आणि तरीही यानंतर त्यांनी हे आयुष्य सगळं कसं स्वीकारलं किंवा ही निवृत्ती कशी स्वीकारली हे आपण त्यांच्याच शब्दातून ऐकून घेऊया। तर सर, आम्हाला सांगा की निवृत्त झाल्यानंतर तुमचं इतकं व्यस्त जे जीवन होतं त्याच्यात कुठेतरी खूप एक रिकामेपणा आला असेल असं आम्हाला वाटतं। तर त्याबद्दल नेमकं काय आहे हे तुम्हीच आम्हाला सांगा। वस्तुस्थिती अगदी बरोबर आहे। तुम्ही म्हणता ते की कोर्टाची वेळ 11 ते 6 असते, त्या काळात त्यावेळी व्यक्त जजमेंट घेणं, वाचन करणं या सगळ्या गोष्टीसाठी सगळ्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नोकरीच्या काळामध्ये सगळं आमचं व्यस्त घेऊन गेले। परंतु मलाही असं वाटलं होतं की म्हणजे निवृत्तीनंतर थोडंसं आपल्या व्यवसाय म्हणजे जीवनक्रमामध्ये थोडाफार बदल होईल, पण तसा काही बदल झालेला नाही आहे। आणि एक आहे की आपण जेव्हा नोकरी लागतो तेव्हाच आपण निवृत्ती केव्हा होणार ही तारीख आपल्याला माहिती असते। त्या अनुषंगाने मी असा विचार केलेला होता की आपण एकदा निवृत्त झाल्यानंतर ज्या आपल्या नोकरीच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याकडून राहून गेल्या होत्या त्या सर्व गोष्टी आपल्या करायच्या। मला वाचण्याची आणि संगीताची आवड आहे। मी ठरलं होतं की निवृत्तीनंतर या दोन्ही गोष्टीकडे आपण जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचं। त्याप्रमाणे मी निवृत्तीची तारीख झाल्यानंतर मला जो नोकरीच्या काळाला जो माझा व्यस्त जीवनक्रम होता तो पूर्णपणे बदलला गेला। परंतु त्यानंतर सुद्धा निवृत्तीनंतर मी सकाळी फार लवकर उठतो, त्यानंतर सकाळी फिरायला जाणार असतं। ते फिरून आल्यानंतर टी व्हीच्या बातम्या पाहणं, त्यानंतर पेपर येतात, ते झाल्यानंतर मी 4:30 वाजता वीर सावरकीला स्विमिंग टँकवरती जातो। तर जिम आणि स्विमिंग दोन्ही गोष्टी केल्यानंतर 10-10:30 वाजता परत येतो। त्यानंतर 10:30 नंतर अंघोळ करणं आणि देवपूजेनंतर जर कोणी सल्ल्यासाठी असेल तर मी मोफत सल्ला देण्याचे काम मी करतो। अनेकदा वकील मंडळी किंवा पक्ष यांच्या कोर्टामध्ये केसेस अशी मंडळी सल्ल्यासाठी माझ्याकडे येतात। ते काम मी जवळजवळ 1:30-2 पर्यंत करतो। त्यानंतर माझ्या बाकीचा वेळ हा संध्याकाळचा थोडासा वामकुक्षीमध्ये गेल्यानंतर संध्याकाळचा वेळ मात्र मी माझं वाचन संगीत या दोन्ही गोष्टीकडे देतो। सरांनी आता आपल्याला जे सांगितलं की जेव्हा आपण नोकरीला लागतो तेव्हाच आपलं निवृत्तीचा दिवस आपल्या सगळ्यांना माहीत असतो, त्यामुळे त्याचं फारसं काही बाऊ करून घेता कामा नये असा एक जाता जाता सल्ला त्यांनी आपल्याला दिलेला आहे। आता इथं मी जी पुस्तकं बघतेय म्हणजे अगदी संविधानापासून ते संभाजी महाराजांवरचं पुस्तक, तुकोबांची गाथा आणि अनेक प्रकारची पुस्तकं त्यांच्या या सगळ्या लायब्ररीमध्ये आहेत। यावरून आपल्याला त्यांचा वाचनाचा व्यासंग कळतो। आणि ही जी लायब्ररी आहे ह्याच्यामध्ये इतकी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत की म्हणजे पौराणिक पुस्तकांपासून ऐतिहासिक पुस्तकं आणि ते आत्ताच्या अत्याधुनिक युगापर्यंत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं पुस्तक इथं आपल्याला सापडेल। इतका मोठा त्यांचा हा व्यासंग आहे। आणि त्यांनी जे काम केलेलं आहे न्यायाधीश म्हणून, हे काम करत असताना व्यस्तता तर असतेच, पण तितकंच टेन्शनही या त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा त्यांच्या या पोस्टमध्ये असताना ते असणार आहे। आणि ते सगळं स्वतः सांभाळताना त्यांनी हा त्यांचा व्यासंग जपला आणि म्हणूनच आज त्यांच्या निवृत्तीच्या वयामध्ये सुद्धा त्यांना इतकं व्यस्त जो त्यांचा जीवनक्रम त्यांना सगळा आचरता येतोय हे खूप महत्त्वाचं आहे। सरांना मी नेहमीच बघते म्हणजे 4:45 वाजता सर त्यांच्या जो त्यांचा डॉग आहे त्याला घेऊन ते फिरून परत येत असतात। हे मी स्वतः अनेक वेळेला सकाळी पहाटे
पहाटे 5 वाजता मी बघितलेलं आहे. म्हणजे ते सकाळी लवकर उठून हे सगळं करतात आणि त्यामुळे त्यांचं इतकं आरोग्य चांगलं आहे. अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधींना तोंड दिल्यानंतर सुद्धा या वयामध्ये ते ज्या ताठपणे हे सगळं करण्यासाठी उभे आहेत ते खूपच कौतुकास्पद आहे. स्विमिंग हा एक त्यांचा अतिशय आवडता असा व्यायाम प्रकार असून खरोखरच स्विमिंगमुळे प्रत्येकाला नुसताच शारीरिक व्यायाम मिळत नाही, तर असं प्रूव्ह झालेलं आहे शास्त्रानुसार की हा आपल्याला मानसिक सुद्धा म्हणजे आपल्या मेंदूला ताजतवानं ठेवणारा हा व्यायाम आहे. आणि हे सगळं आपल्याला सरांकडे बघून नक्कीच समजतं. तर असं सगळं अनुभवल्यानंतर मी सरांना असा एक प्रश्न विचारणार आहे की त्यांची एवढी मोठी त्यांचं जे प्रोफेशनल सगळं लाईफ होतं, इतके गुंतागुंतीचे गुन्हे त्यांनी त्यांच्या या काळामध्ये बघितलेले असतील, तर आम्हाला अशा काही गुन्ह्यांबद्दल किंवा अशा काही घटनांबद्दल सांगा की जे तुमच्या आजही स्मरणात आहेत. मुख्य काळामध्ये अनेक प्रकारचे केसेस हाताळल्या गेल्या. त्यामध्ये वडिलांचा खून केलेले मुलं आहेत. वाटपासाठी वडिलांची भांडण करून वडिलांनी आपल्या मनासारखं वाटप केलं नाही म्हणून वडिलांचा खून केलेली काही मंडळी माझ्याकडे आलेली. अनेक ठिकाणी मारामारी केल्या. समाजाच्या 2 क्लासेसमध्ये भांडणं होऊन मारामारी झालेल्या अनेक केसेस आलेल्या होत्या. काही अट्रॉसिटीच्या केसेस आलेल्या होत्या. अनेकदा आपल्या नवऱ्याने आपल्या बायकोवरती संशयीतून बायकोला मारलेले मर्डर केलेल्या केसेस आलेल्या होत्या. या 8-10 वर्षाच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सेशन जेल चालल्यानंतर या प्रकारचे अनेक केसेस माझ्याकडे आले होत्या. या सगळ्यामधून मला एकच गोष्ट आढळते की माणसं किती एका क्षुल्लक कारणासाठी आपण आपलं आयुष्य वाया घालवतात आणि जन्मठेपेसारख्या शिक्षा त्यांना भोगाव्या लागतात आणि त्यांना का समजत नाही हे मला आज ताकद कळलं नाही आहे. मी आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की स्त्रियांना नेहमी दागिन्याचा मोह होतो. मी ऐकून होतो, परंतु एका स्त्रीनं 2-2.5 तोळ्याच्या दागिन्यासाठी आपल्या मुलाचा आणि छोट्या मुलाचा जो 5 वर्षाचा वय त्याचा आणि 5 वर्षाच्या पुतण्या अशा दोघांचं मर्डर केलं होतं. ही केस मी आज तागायला विसरू शकलो नाही आहे. कारण त्या केसमध्ये असं झालेलं होतं की त्या बाईचे जाऊ तिनं आपल्या माहेरून 2.5 तोळ्याचा दागिना आणलेला होता. त्या बाईला त्या दागिन्याचा मोह झाला म्हणून तिला कोणून मला एक 8 दिवसासाठी वापरण्यासाठी दे म्हणून तिच्याकडून घेतला. तो घेतल्यानंतर ती बाजारामध्ये गेली तालुक्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तिनं तो विकला आणि आपल्याला आवडीचा दुसरा 2-2.5 तोळ्याचा दागिना आणला. त्या आणल्यानंतर एक 8 दिवसांनी केल्यानंतर तिची जाऊ सारखी तिला दागिना मागायला लागली. पण तिच्या लक्षात आली की आता आपण जर दागिना दिला नाही तर यापुढे त्याला देणार, तर हिचं थोडंसं मन कुठेतरी डायव्हर्ट केलं पाहिजे. पण तिथं तिच्या मुलाला म्हणजे तिच्या पुत्र्याला काहीतरी पाजून त्याचा खून केला. त्यानंतर असं झालं की तिचा स्वतःचा जो मुलगा 5-6 वर्षाचा होता, तो पहिलीमध्ये होता, तो सारखं म्हणायचं की मम्मीनं त्या मुलाचं नाव घेऊन म्हणायचं त्या आमच्या मम्मीनं त्याला काहीतरी पाजलं असं सारखं म्हटल्यानंतर तिला असं वाटलं की आपण जे काही केलेली कृत्य आहे ते कृत्य उघडकीला येईल म्हणून तिनं त्या आपल्या स्वतःच्या मुलाला सुद्धा तशा प्रकारचं औषध पाजून त्या मुलालाही संपवलं. आणि त्यानंतर इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं लक्षात आलं की या बाईनं त्या दागिन्यासाठी आपल्या मुलाचा आणि पत्नीचा खून केलेला आहे. आणि ती केस माझ्याकडे चालली. त्या केसमध्ये अनेक साक्षीदार तपासले गेले. स्वतःचा तिचा कबुली जबाब हाही महत्त्वाचा भाग होता. त्यानंतर तिच्याबद्दल जो एक सर्कमस्टन्शियल जो भाग असतो तो भागही प्रॉसिक्युशननं प्रूव्ह केलेला होता. या सगळ्या गोष्टी प्रूव्ह झाल्यामुळं मी तिला शिक्षा दिली. परंतु शिक्षा दिल्यावर मला इतक्या खंत वाटली होती की एक 2-2.5 तोळ्यासाठी ही बाई स्वतःचा मुलगा हे करते. म्हणजे आपण श्यामची आईसारखी पुस्तकं वाचली होती, गार्गीचं पुस्तक आपण वाचलेलं होतं. त्या सगळ्यामध्ये असं वाटतं की ही छोटी मुलं केवळ आपल्या दागिन्यासाठी आपली बाई मारते आपल्याला. थोडं एक भीषण आणि सगळ्या समाजाचा विचार करण्यासाठी गोष्ट आहे की माणसं केवळ आपल्या मोहापायी अंमलबजावणीसाठी आपल्या स्वतःच्या मुलाला सुद्धा संबोधतात. ही घटना मी आज ताकद आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा विसरलेलो नाही. सर आता एक प्रश्न विचारते की तुम्ही त्या स्त्रीला नेमकी काय शिक्षा सुनावली? मी त्या स्त्रीला जन्मठेपी शिक्षा सुनावली.
कारण अगदी आपल्याकडे असं आहे की रेअर अशी जर केस असेल तरच त्यामध्ये भाष्य देता येतं. अन्यथा अशा मर्डर केसमध्ये फक्त जन्मठेप होती. ती मॅक्झिमम शिक्षा असल्यामुळं तिला तेवढी शिक्षा दिली. सरांनीच आत्ताच आपल्याला सांगितलं की त्या स्त्रीला त्यांनी जन्मठेपेची शिक्षा दिली. आपल्या घटनेच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याकडे असं म्हटलं जातं की आपल्याकडे शिक्षा देताना एखादा गुन्हेगार शिक्षेतून सुटला तरी चालेल, पण कुठल्याही निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नये. 100 आरोपी सुटले तरी चालतील. 100 आरोपी सुटले तरी चालतील, पण एखाद्या निरपराधाला एकालाही शिक्षा होता कामा नये असं आपल्या घटनेचं तत्व आहे. आणि त्यानुसारच अशा प्रकारचे गुन्हे यांना शिक्षा देताना सरांसारख्या आदरणीय व्यक्तींना खूपच एक तारतम्यानं या सगळ्यामध्ये शिक्षा सुनावावी लागत असेल. अनेक वेळा एक न्यायाधीश आणि एक व्यक्ती म्हणून सुद्धा एकमेकांमध्ये काही द्वंद्व होत असेल निश्चितपणे, आणि ते मनाच्या तळाशी ठेवून आपलं एक कर्तव्य पार पाडताना काही वेळेला खूप त्रास नक्कीच होत असणार आहे. अनेक प्रकारचे गुन्हे येतात, अनेक प्रकारच्या शिक्षा या सुनावल्या जातात, पण एक व्यक्ती म्हणून निश्चितच मन सुद्धा कुठेतरी कधीतरी दुखावलं जात असेल, यात प्रश्नच नाहीये. तर असा सगळा हा जो त्यांचा प्रोफेशन आपण म्हणू जो होता, त्याला ह्या दोन वेगवेगळ्या बाजू होत्या की मन आणि विचार किंवा कर्तव्य, आणि याबरोबरच आणखी तिसरी बाजू म्हणजे त्यांचं कौटुंबिक जीवन. त्यांच्या या कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत आपण आता त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. आणि याच निमित्तानं आमच्या या गप्पाष्टक चॅनेल ज्या आम्ही दोघी मैत्रिणी चालवतो, ही माझी जीवाभावाची मैत्रीण दीपाली, जी सरांची मुलगी आहे, तिला मी या आपल्या शो मध्ये इन्व्हाइट करते. एरवी आम्ही दोघी या कार्यक्रमाचे होस्ट असतो, पण आज दीपाली ही गेस्ट म्हणून आपल्या या कार्यक्रमात येणार आहे. दीपाली, तुझं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर बाबा, थोडंसं तुम्ही कुटुंबाबद्दल आम्हाला सांगत होतात, आणि दीपाली बद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हेही तुम्ही आम्हाला सांगा. आणि दीपाली, सेम तोच प्रश्न तुझ्यासाठी पण, की बाबा म्हणून त्यांच्याबद्दल तुला नेमकं काय वाटतं? दररोज अनेक प्रकारच्या केसेस माझ्यापुढे हाताळायला लागायच्या. एखादी मर्डर केस असेल तर त्यानंतर दुसरी दरोडेची केस चालायची, आणि एकच केस दिवसभर चालत नाही, अनेक प्रकारच्या केस चालतात. या सगळ्या केसेसच्या दररोज संध्याकाळी घरी गेले ना की विचार करावा लागायचा. या सगळ्या गोष्टीतून थोडंसं कुटुंबाकडं फक्त घरामध्ये आहोत आम्ही उपस्थित एवढंच, पण मी आणि माझी मिसेस आणि कन्या आम्ही तिघांचंच ते घरकुल छोटंसं घर होतं. तर त्या घरामध्ये थोडंसं माझं त्या दोघींच्याकडे दुर्लक्ष झालेलंच आहे. मी माझ्या कामामध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशन माझं व्हायचं, आणि दररोज 10 केसेस जर माझ्याकडे चालल्या तर त्या 10 केसेसच्या ज्या फॅक्ट्स असतात ते दिवसभर डोक्यात असतात. नंतर काही निकाल द्यायचे असतात, काही अपीलला चाललेली असतात. या सर्वांचा विचार करायचं म्हटलं तर कुटुंबाकडे दुर्लक्ष होतंच. की आपण दररोज त्यांच्याशी शिळोप्याच्या गप्पा मारू शकत नाही. त्यामुळं झालं असं की माझी मुलगी आणि माझे मिसेस दोघींनाही वाचनाची आवड लागली. त्या वाचनाच्या आवडीतून दोघींनीही, त्यापेक्षा माझ्या कन्यानं अनेक गोष्टींचं तिच्याकडं कलेक्शन आहे. यातून केवळ आमच्या या नोकरीमुळं तिला सुद्धा वेगळ्या पद्धतीनं वागवावं लागलं. कारण तिनं जर वाचन तिला आवड नसली तर तिचा जे काही वर्ल्ड रेकॉर्ड आहे किंवा तिच्या अभ्यासाचं किंवा PhDचं जे तिचं कर्तृत्व आहे ते नक्कीच त्यातून ती बाजूला पडली होती. परंतु तिनंही माझ्याशी एकरूप होऊन तिनं आपलं क्षेत्र निवडलं, आणि तिने आमच्या घरामध्ये वाचन असल्यामुळं आम्हाला तसं कधी जाणवलं नाही की आपलं कुटुंब काहीतरी वेगळं आहे, आमच्यामध्ये डायलॉग नाही, असं आम्हाला कधी जाणवलं नाही. त्यामुळं बरोबर आहे सर म्हणतात ते. एक न्यायाधीश म्हणून काम करत असताना त्याचा गैरफायदा आजूबाजूची लोक सुद्धा घेऊ शकतात. त्यामुळं अशा वेळेस कुटुंबाला सुद्धा समाजापासून थोडंसं अलिप्त वर्तन करावं लागतं. आणि मला वाटतं दीपालीनं पण हे व्यवस्थित केलं. आणि दीपालीच्या आई, त्यांच्याही बद्दलही आज जरी ते या फ्रेममध्ये नसल्या तरी मला त्यांच्याबद्दलही असं सांगायचंय की एक समर्थ स्त्री म्हणून तिनं हा बाकीचा बाजूचा संपूर्ण भाग त्यांनी सांभाळला असेल. आज दीपालीचं सुद्धा जे काही व्यक्तिमत्व आहे ते पाहताना तिचं. तर दीपालीबद्दल सांगायचं झालं तर तिनं MBA PhD केलेलं आहे. तिचा सब्जेक्ट पण PhDचा खूप रेअर होता, आणि मुख्य म्हणजे ती वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे.
अनेक 10,000 स्त्रियांची कातरणं गेले 35 वर्ष सातत्यानं जमवून तिनं आज एवढं मोठं एक छान वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे. ही खूपच कौतुकाची बाब आहे. आणि बाबांचं जे तिला कायम एक सहकार्य म्हणा किंवा वरदहस्त त्यांचं असल्यामुळं ती हे सगळं करू शकते. आणि अनेक गोष्टीमध्ये ती आज तिनं प्रावीण्य मिळवलेलं आहे. तर दीपाली, तुला मी आज प्रश्न विचारते की तुला तुझ्या बाबांबद्दल एक बाबा म्हणून आणि एक न्यायाधीश म्हणून अशा दोन्ही बाबतीत नेमकं काय वाटतं हे तू प्रेक्षकांना सांगावंस. नक्कीच. ॲक्च्युली मी डॅडींबद्दल बोलताना दोघांबद्दलही बोलेन की माय पॅरेंट्स नॉट ओनली गेव मी अबंडंट लव्ह बट दे इनकल्केटेड व्हॅल्यूज ऑफ लाईफ विदिन मी अँड अबव्ह ऑल दे गेव मी करेज टू फेस द रियालिटीज ऑफ लाईफ. मी एकटी आहे म्हणून दोघांनी असं मला लाडावून ठेवलं नाही. आणि जेव्हा डॅडी ज्युडिशियलीमध्ये गेले त्यावेळेस साधारण मी 4वी-5वी मध्ये होते. आणि डॅडींचं पहिलं पोस्टिंग म्हणजे कणकवली देवगड डेप्युटेशन असायचं. 15 दिवस डॅडी कणकवली, 15 दिवस देवगड. त्या काळामध्ये ते म्हणजे टी व्ही वगैरे हा प्रकारच नव्हता ना, रेडिओच असायचा. आणि मग मम्मीला घरामध्ये असं करमायला हवं म्हणून मग अनेक पुस्तकं आणून द्यायचं त्यांचं स्वतःचं वाचन. मग आई ते वाचायची. नंतर मला पण त्याची आपोआपच पुस्तकं असल्यामुळे ते पण मी वाचायचे. आणि डॅडींचं एक मला खूप छान वाटायचं की ते वाच म्हणून मला कधी म्हणाले नाही पुस्तक, पण ते विचारायचे की काय वाचतेस तू सध्या, काय वाटलं तुला. त्याच्यामुळे ना ते आपसुकच लहान वयामध्ये अनेक आत्मचरित्र मी वाचली. आणि त्याच्यामधूनच मी खरं तर घडत गेले. आणि नेहमी आई आणि बाबा दोघंही सांगायचे की स्कूलमध्ये मी असताना की तू कधीही बाहेर एकटी फिरायचं नाहीस, कारण आज मी न्यायाधीश आहेस. नाही म्हणलं तरी माझ्या म्हणजे कोणी ना कोणीतरी कळत न कळत दुखावलं जाईल, काही होईल, तर मग तू काळजी घेणं, कारण तू आमच्या काळजाचा तुकडा आहेस. असं एक त्यांचं ते नेहमी शब्द माझ्या मनावरती ठसलेले. त्यामुळे तुला जर काही झालं तर आम्हाला ते सहन होणार नाही. मग कोणी तुला काही सांगतील की तुझ्या आईला असं झालंय, बाबांना असं झालं, तर आधी पहिल्यांदा तू तुझ्या शिक्षकांना सांगायचंस, मग मुख्याध्यापकांना सांगायचंस, किंवा अगदी जर काही झालं तर तुला कॉन्स्टेबल किंवा कोणीतरी पोलीस खात्यामधलं कोणीतरी येईल तेव्हा त्यांच्याच बरोबर तू यायचंस. मग मला त्या पद्धतीनं त्यांनी ट्रेन केलं. मला अंधाराची भीती वाटायची, तर मला चांगलं आठवते की आई मुद्दाम काय करायची की बाहेर जायचं आणि रूममधली लाईट घालवायची की नाही तुला त्याची सवय व्हायला हवी. आणि अशा पद्धतीने मला त्यांनी घडवलं. त्याच्यामुळे कसं झालं की अनेक गोष्टी इंडिपेंडेंट आपण करायच्या, जबाबदारीची जाणीव त्यांनी करून दिली. दुसरी गोष्ट आता मी म्हणेन ना की वडील म्हणून तर ते खूपच छान आहेत, कडक आहेत, शिस्तप्रिय तर प्रचंड आहेत. म्हणजे मी एक छोटीशी घटना सांगते की एक लहान असताना एका पण स्नान करताना साबण खाली ठेवतो, तर मला ती सवय दोघे ओरडायचे की आजोबा घरात असायचे की पाय पडेल घसरेल. तर मी एकदा विसरले होते, तर बाबांनी शिपायला पाठवलं होतं मला स्कूलमध्ये बोलवायला की घेऊन ये. आणि मला सांगितलं की असं ठेवतात का, वरती ठेव. मग त्याच्यावर मला ते असं जाणव झालं की अरे आपल्याला हे म्हणजे इतकं त्यांनी की असं फाजील कधी केलं नाही. डॅडी माझ्या कपड्यांना इस्त्री करायचं लहान असताना, त्याच्यानंतर पुस्तकांना कव्हर घालणं. आणि आई तर आमच्या दोघांमधलं दुवा होती. कोकणामध्ये असताना मला खूप कोकणी बोलायची सवय लागलेली. आणि त्याच्यामध्ये मला माहिती की 2-3 वाक्यांमध्ये एक शिवी तरी असतेच. आणि तुम्ही असं अस्खलित ते कोकण बोलायचे, तर त्यांना ते खूप खटकायचं. मग ती मला म्हणायची रेडिओ ऐक, त्याच्यामध्ये किती शुद्ध बोलतात. आणि ती माझ्याकडून वाचन करून घ्यायची. आणि डॅडी मला टाइम्स ऑफ इंडिया किंवा हे सगळ्या इंग्लिश गोष्टी म्हणजे ह्या वाचायला सांगायचं. त्याच्यामुळे काय झालं की माझी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकले असले आणि वेगवेगळ्या जरी हे झालं तरी सुद्धा मला असं कधी जाणवलं नाही. तरी मला जेव्हा माझ्या परीनं जे घडले ते मी घडले असं. पण माझ्यासाठी माझे वडील म्हणजे हिमालयाची सावली आहे, तुकारामांची गाथा आहे. माझ्या आयुष्यामध्ये खूप सारी अशी वादळं आली, पण प्रत्येक वेळेला दोघंही माझ्या मागे धीराने उभे राहिले. ते फक्त त्यांची मुलगी म्हणून नाही, तर माझं म्हणजे चुकलं नव्हतं म्हणूनच केवळ. म्हणजे त्यांचं एक होतं की लहान असताना मी कधी रडत आले तर मला विचारायचं की चुकलं काय, नक्की सांग तू, कुणाचं चुकलं. जर माझी चूक असेल तर मला म्हणायचं जा सॉरी म्हणून ये. आणि जर मी म्हणायचे माझं चुकलं नाही, मला त्या लोकांनी त्रास दिला किंवा त्या मुलांनी मला मारलं, तर मला म्हणायचं 2 तडाखे देऊन ये, आम्ही आहोत. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी कसं रफ्टफ मला बनवलं, टिट फॉर टॅट हे जे काही आहे. आणि दुसरी गोष्ट मी आणखीन एक म्हणेन की मला करिअरच्या बाबतीत त्यांनी स्वातंत्र्य दिलं. त्यांना असं वाटायचं की मी म्हणजे लॉ करावं वगैरे, पण मला खरं सांगू मी डिस्क्रिप्टिव्ह आहे. आणि मला का कोणास ठाऊक पण मला मॅनेजमेंटचा सिलेबस खूप छान वाटला आणि मी त्याच्या पुढेच म्हणजे गेले. नंतर आकाशवाणीचं मला खूप अट्रॅक्शन होतं. सिलेक्शन माझं झालं साताऱ्यात, कारण साताऱ्यात मी शिकत असताना कसं झालं की वेळ खूप मला अजिबात वाया घालवायला आवडत नाही. आणि आमचं कॉलेजचं टायमिंग 2 ते 5 असं असायचं, त्यामुळे सकाळी करायचं काय. मग साताऱ्यात आमचे शाहूपुरी मध्ये म्हणजे जिथं आम्ही राहायचो,
त्याच्या पुढेच साधारण 10 मिनिटाच्याच अंतरावरती आकाशवाणी होती आणि त्याची जाहिरात आली. मी गेले आणि त्याच्यामध्ये म्हणजे MPSC सारखीच ती एक्झाम आणि त्याच्यातून माझं सिलेक्शन झालं. मग नंतर मी सातारा पुणे आकाशवाणीवरती नोकरी केली. त्यानंतर मग पॅरलल माझं वाचन सुरू होतं. मग दैनिक ऐक्यमध्ये मी लिखाण केलं, लोकसत्ता, सकाळ किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये माझे. नंतर आता मात्र मी PhD करत असताना म्हणजे मी इंटरनॅशनल जर्नल्स आणि हा सगळा जो ट्रॅक पकडलेला आहे तर त्यामध्ये पण डॅडींचं खूप सारं म्हणजे एक सर्वंट बघत असतं की काय चाललंय तुझं. ते त्यांची मतं ते कधी लादत नाहीत, पण हे असं केलं तर कसं वाटेल तुला, असं एक आहे. आणि न्यायाधीश म्हणून म्हणाल ना तर आमच्या घरामध्ये कधीही असं स्ट्रेसफुल त्यांनी वातावरण ठेवलं नाही. कडक जरी असले शिस्तप्रिय, कारण ते म्हणायचे की नाही तुम्ही माझे फॅमिली मेंबर आहात तर तुमच्याकडे बघण्याचा पण दृष्टिकोन हा असा आहे, तर तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. तर ते आम्ही नक्की दोघींनी पेललं. आणि आमच्या आईंनी पण खरं सांगते की कधीही कोणताही हट्ट केला नाही, कधीच नाही. आणि डॅडीचं एक होतं की क्वालिटी टाइम त्यांनी खूप दिला फॅमिलीला, म्हणजे सुट्ट्यांमध्ये वगैरे सगळ्या नातेवाईकांना भेटलं. मध्ये मध्ये कधीही रजा त्यांनी काढली नाही, कधीच नाही. कितीही जवळचं कार्य असेल काही असेल आणि कधीच नाही. आमच्या घरामध्ये कधीही असं वाममार्गाचं जे काही उत्पन्न असेल ते कधीच नाही. त्याच्यामुळे काय होतं की आहे त्या ह्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत. आणि आमचं घर म्हणजे एक सरस्वतीचं घर असं मी म्हणेन. आणि दुसरं आणखी मी महत्त्वाचं सांगेन की आमच्या घरात झोपाळ्याची खूप मोठी भूमिका आहे की कोर्टामध्ये जाताना आणि कोर्टातून आल्यावर ते तिथे बसायचे. त्याच्यामुळे जे काही त्यांच्या मनातले आंदोलन असते कदाचित ते तिथं ते विसरत असतील. आणि डॅडींनी इतक्या जन्मठेप दिलेल्या आहेत, पण आम्हाला ते सगळं न्यूजपेपरमध्येच आम्हाला त्यांची ती शिक्षा वगैरे तेव्हा कळायचं, म्हणजे घरी कसलीच चर्चा नाही. आणि त्यामुळे कसं झालं की मी त्यांची मुलगी आहे, म्हणजे मी अगदी मी बारामतीत असताना माझे वडील ॲडिशनल डिस्ट्रिक्ट जज होते. ते या 5 वर्षांमध्ये खूप कमी जणांना माहिती होतं की मी त्यांची मुलगी आहे. कधी असं सांगायची मला नाही वाटलं की हे माझे वडील आहेत किंवा काय. आपल्या वागण्यातूनच आपण शांतपणे अलिप्तपणे जगायचं हे त्यांच्याकडून आलेलं मी पुढे नेते. बरोबर आहे. आता जसं सरांनी आधी सांगितलं की तिचं व्यक्तिमत्व घडवायला त्यांनी कोणत्या पद्धतीनं परिश्रम घेतले, म्हणजे थोडेसे हिडन आपण म्हणू अशा पद्धतीचे ते परिश्रम होते. आणि जसं दीपालीनं बाबांबद्दल सांगितलं की एक वडील म्हणून त्यांची भूमिका आणि एक न्यायाधीश म्हणून त्यांची भूमिका, ह्या 2 भूमिका त्यांनी कशा वेगवेगळ्या ठेवून हे समतोल राखला आणि एक सुंदर कुटुंब आज मी सुद्धा स्वतः अनुभवतीये या निमित्तानं असं त्यांनी घडवलं. तर सर आता शेवटचा प्रश्न मी तुम्हाला या कार्यक्रमामध्ये विचारते की तुम्ही आजचे जे पेन्शनर आहेत किंवा उद्या प्रत्येक जणच एक दिवस निवृत्तीच्या वयाकडे येणार असतो, तर ह्या प्रत्येकाला एक काय संदेश द्याल की कशा पद्धतीने जीवनाकडे बघितलं पाहिजे? वयाची 60 ओलांडली म्हणजे आपलं आयुष्य संपलं असं होण्याचं काही कारण नाही आहे. उलट जे उरलेल्या गोष्टी ज्या आयुष्यातल्या असतात त्या आपण या वृद्धापकाळामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपण आपल्या हव्या त्या गोष्टी आपण आपल्या पद्धतीनं कार्यान्वित आणू शकतो. तसं बघायला गेलं तर अमेरिकेचे अध्यक्ष आता वयाच्या 78 वर्षी तो ग्रस्त अमेरिकेचा अध्यक्ष झालेला आहे. त्याची पत्नी आणि मुलगी एका मोटर अपघातामध्ये गेली. एक मुलगा विमान अपघातामध्ये गेला आणि एका मुलाला नेव्हीतून त्यांना डिस्मिस करण्यात आलं. अशा अवस्थेमध्ये हा माणूस कुटुंबामध्ये कोणतंही शिल्लक उरलेलं नसताना सुद्धा आज हा जगावरती राज्य करायला निघालेला अमेरिकेचा अध्यक्ष हा 78 वर्षाचा आहे. म्हणजे असं समजून कोणी कारण नाही की आपलं वय झालं म्हणजे आपण आता संपलो आणि आपल्या समाजाचा उपयोग होणार नाही असं समजायचं काही कारण नाही आहे. तसं बघायला गेलं तर आता लता मंगेशकर आहेत, बाबासाहेब पुरंदरे आहे. आणि अगदी तसं जर वाटलं तर आपल्या बारामतीचं शरद पवारसाहेब आहेत. पहा, एका साध्या पावसात केलेल्या भाषणांनी त्यांनी सगळ्या महाराष्ट्राचं राजकारणच बदललं. आणि आज हा तरुण योद्धा एका वेगळ्या भूमिकेमध्ये उभा राहून ज्या सगळ्या गोष्टी राज्य जो आगण्याचं काम करत आहे. लोकांनी खरं असं असण्याचं कारण नाही आहे. एवढं ज्वलंत उदाहरण आपल्या समोर बारामती असताना वेगळ्या एखाद्या ग्रस्ताची उदाहरण देण्याची काही गरज नाही. कारण एक पवारसाहेब इतकं मोठं उदाहरण जर सगळ्यांसमोर आहे आणि जे आपल्या समोरचं एक 80 वर्षामध्ये हा माणूस महाराष्ट्राचं आणि भारताचं राजकारण बदलायला निघालेला माणूस आहे. तर या सगळ्या गोष्टीतून मला असं वाटतं की केवळ वय झालं म्हणजे आपण संपलो असं म्हणजे काही कारण नाही आहे. उलट
आपलं जे जे काही उरलेलं आहे ते उरलेल्या आयुष्यामध्ये आपण पूर्ण करावं असं मला तरी वाटतं. म्हणजे सरांनी आपल्याला आता जी उदाहरणं दिली, जो बायडन असतील किंवा लता दिदी असतील किंवा बाबासाहेब पुरंदरे असतील आणि आपले सर्वांचे आदरणीय असे पवार साहेब असतील, तर ह्या सगळ्यांनी ह्या वयामध्ये ते जे काही कर्तृत्व आपल्याला दाखवत आहेत ते बघता आपण एक वाक्य म्हणू शकतो, एज इज ओनली नंबर. हेच खरं महत्वाचं वाक्य आहे. आणि हा सगळा झंझावात या वयातला या लोकांचा खरोखरच खूप अनुकरणीय आहे. आपण प्रत्येक जणच एक दिवस सेवानिवृत्त होणारे, एक सिनियर सिटीजन होणारे, पण यांची जर आपण ही उदाहरणं डोळ्यासमोर ठेवली तर आपण आपल्या आयुष्यात सुद्धा खूप एक चांगलं काहीतरी या वयामध्ये करू शकतो असा संदेश सरांनी आपल्याला जाता जाता दिलेला आहे. तर असं तुम्ही आमच्या या कार्यक्रमात आलात, एवढी बहुमूल्य माहिती आम्हाला दिलीत आमच्या प्रेक्षकांसाठी, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आणि नुकताच झालेला 12 डिसेंबर आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस, या निमित्तानं मी डॉक्टर हिमगौरी वडगावकर आणि माझी मैत्रीण प्राध्यापक डॉक्टर दीपाली जाधव, आम्ही दोघीही पवार साहेबांना या निमित्ताने अभिष्ट चिंतन करतो. धन्यवाद. गप्पाच्या सर्व प्रेक्षकांना माझे पण धन्यवाद. आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी पण आदरणीय पवार साहेबांना अभिष्ट चिंतन करते. आणि माझे वडील त्यांनी आमच्यासाठी चांगला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचेही आभार आहे. आणि गौरी तुझे पण धन्यवाद.